हाय प्रोफाईल सोसायटीच्या मुख्य रस्त्यावर तरुणांनी आपल्या मित्राचा वाढदिवस निमित्तानं फटाके उडवत राडा केला आहे। परिसरातील नागरिक हे वयोवृद्ध नागरिक आणि 4 ते 5 दिवसाच्या प्रसूती झालेल्या महिला रहिवासी आहेत। याचा लहान चिमुरड्या बाळांना रात्रीच्या वेळेला नाहक त्रास होत आहे। मध्यरात्री तरुणांनी आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा केला। विरार पोलीस करत तरी काय आहेत असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केलाय। हा व्हायरल झालेला व्हिडिओ 21 ऑगस्ट रोजीचा आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। विरार पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी अशी सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी होत आहे। आता तरुणावर विरार पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या घटनेत 4 ते 5 मोटरसायकल आणि 10 ते 12 तरुण होते। लक्ष्मण महाजन, मी गुरुदत्तनगर फुलपाडा विरार पूर्व येथे राहत असून आमच्याकडे परवाच्या दिवशी गुरुदत्तनगरच्या मेन गेटवरतीच एक घटना घडली। त्या संदर्भामध्ये मी काही बोलणार आहे। परवाच्या दिवशी रात्री 12:30च्या दरम्यान काही मुलं, टवाळ मुलं तिथे गुरुदत्तनगरच्या गेटवरतीच बसस्टॉपच्या बाजूला फटाकेबाजी करत होती। फटाके एवढे जोरात वाजत होते की माझ्या घरामध्ये सुद्धा एक नवजात बाळ आहे, त्या बाळाला त्रास होत होता। बाळ दचकून उठत होतं। त्या व्यतिरिक्त आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना पण झोपेचं पूर्णपणे खोबरं झालेलं होतं। झोप त्याच्यानंतर का आम्हाला लागलीच नाही। तसेच ज्यांनी हे कृत्य केलंय त्याच्यावरती हे प्रशासनाचं वचक पाहिजे, प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे। परंतु विरार पोलीस स्टेशन काय करते हे सगळं काही माहिती असून सुद्धा विरार पोलीस स्टेशन मूग गिळून गप्प आहे। तर त्यांनी ही कारवाई करावी ही माझी नम्र विनंती आहे। त्या व्यतिरिक्त दुसरी एक समस्या मी मांडू इच्छितो। गुरुदत्तनगर येथे मुंबई वसई विरार महानगरपालिकेच्या बस सेवा आहेत। त्या बस सेवा सकाळी 7 ते पावणे 10 पर्यंत, सकाळी पावणे 10 पर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 8:30 वाजेपर्यंत। हा कुठला प्रकार आहे मला तेच काही कळत नाही। दिवसभर काही घटना घडू शकत नाही। बसने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा दिलासा नाही आहे। महानगरपालिका ह्याच्याकडे लक्ष देईल का? तर महानगरपालिकेने ह्याच्याकडे लक्ष दिले तर इथे आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा महानगरपालिका ह्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्षित करत असून त्यांनी ह्या आमच्या विनंतीला मान देऊन लवकरात लवकर, सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या विनंतीला मान देऊन लवकरात लवकर बस सेवा चालू करावी आणि पूर्ण दिवस असावी ती बस सेवा।